नमस्कार. पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत स्वतःला बाबा म्हणवणाऱ्या व्यक्तीनं अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? कोण आहे हा व्यक्ती आणि किती लोक याच्या जाळ्यात अडकले होते हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात घडली आहे. दीपक सावंत नावाच्या व्यक्तीला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार हा व्यक्ती स्वतःला एक धार्मिक बाबा म्हणून लोकांसमोर सादर करत होता. लोकांच्या आयुष्यातील समस्या दूर करतो, घरातील अडचणी संपवतो आणि काही विशेष विधींमुळे नशीब बदलू शकतो असे दावे तो करत होता. अशा प्रकारचे दावे ऐकून अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित झाले. विशेषतः जे लोक मानसिक तणावात होते, अडचणीत होते किंवा कोणत्या तरी समस्येचं उत्तर शोधत होते ते त्याच्याकडे मदतीसाठी पोचले. मात्र याच परिस्थितीचा फायदा घेत त्यानं लोकांकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. विविध धार्मिक विधी, पूजापाठ आणि तथाकथित उपायांच्या नावाखाली तो पैसे उकळत होता. काही तक्रारीनुसार लोकांकडून मोठ्या रकमा घेतल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र नेमकी किती रक्कम आणि किती लोक प्रभावित झाले आहेत याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. ही बाब समोर आली जेव्हा काही नागरिकांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी लगेचच या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे दीपक सावंत याला अटक करण्यात आली. आता त्याची चौकशी सुरू आहे. सध्या पोलीस या प्रकरणात अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत. अजून किती लोक या जाळ्यात अडकले होते आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलंय. जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल किंवा कोणाला अशा प्रकारच्या व्यक्तींबद्दल माहिती असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी. कारण अनेक वेळा अशा घटना भीतीमुळे किंवा लाजेमुळे समोर येत नाहीत आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या फसवणुकीला आणखी वाव मिळतो. या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा मुद्दा चर्चेत आलाय. आजही अनेक लोक अडचणीच्या काळात अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि काही जण त्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. यामुळेच कोणत्याही व्यक्तीच्या दाव्यांवर लगेच विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करणं खूप गरजेचं आहे. काहीही संशयास्पद वाटल्यास अधिकृत स्रोतांची मदत घेणं सुरक्षित ठरू शकतं. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी स्पष्ट केलंय की अशा प्रकारच्या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. सध्या या प्रकरणात अधिकृत तपास सुरू आहे आणि पुढील काही दिवसात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पण अंधश्रद्धा धोकादायक ठरू शकते. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी योग्य माहिती आणि विचार करून निर्णय घेणं खूप आवश्यक आहे. तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे? अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.